नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मी आदित्य दिवसांकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की काल आपली कात्रे देवीची यात्रा संपन्न झाली, म्हणजे आजच सकाळी. तर हा व्हिडिओ मी लगेच 11:30ला चालू करतो आहे, कारण का आता आपण मुंबईला जायला निघणार इकडनं आपली 4 व्हीलर घेऊन. ती तुम्हाला दाखवली होती व्हिडिओमध्ये ती. तर आपण जाणार आहे गणपतीपुळे मार्गे. मग तिकडनं आपण गणपतीचं दर्शन घेऊन मग डायरेक्ट मुंबईला येणार. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता आपण तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आहे. बघा, आपल्या मठामध्ये आहे. आता मी थोड्या वेळाने निघू इथून, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर भेटतो डायरेक्ट निघताना तुम्हाला. गाडीमध्ये टाकते पेट्रोल. काय टाकतात तर पाठी बाईक पेट्रोल टाकतात गाईज. बाष्पात रूपांतर होईल त्याचं. डायरेक्ट गणपतीपुळं. वाढलो ना. चला. आपण पेट्रोल भरायला गाडीमध्ये. तर पेट्रोल भरायला जैतापूर. आवाज डायरेक्ट तो गणपतीपुळ्यावर गेल्यावर. पोचले आरेवारे बीचला. आरेवारे बीच. करता इथं
आरेवारे बीच. इथे आमची जिरात. बाय. आरेवारे बीच नाही आता भलताच बीच आहे. हा भाटी ब्रिज आहे. बीच आहे बीच. भाटी बीच आहे. आरेवारे इकडनं अजून 8 किलोमीटर आहे. तिकडे गेल्यावर डायरेक्ट भेटतो तुम्हाला. आता मस्त फोटो बिटो काढले सगळ्यांनी. इकडे लहान मुलांची सहल आली आहे बघा बसमध्ये. आणि आपली रत्नागिरीला एंटर केली आतमध्ये. बस डेपोच्या पुढे आपली गाडीचं सायलेन्सर निघाले खालचं. हे बघा सायलेन्सर पूर्ण खाली आले आणि घासते रोडला. आता आमचं मेकॅनिकलचं काम चालू. इकडे लहान पोरांच्या सहलीचे बस येते बघा. शैक्षणिक सहल. शैक्षणिक सहल ते बघ तिकडे. आपल्या इकडे गाडी. इकडे एखाद्याने या लोकांनी आईस्क्रीम खायचं पडले बघ. काय बोलायचं आता. काय बोलणार आता. नको तर नको. काम करता करता आईस्क्रीम ठीक आहे. शाळेची चल बघा मत्स्यालय संग्रहालयमध्ये जाते बघा. आपण पोचलोय गणपतीपुळेला. पोचलोय मेन गेट जवळ. झोपेत आहे अजून. झोप काय उडलेली नाही. इकडनं डायरेक्ट आपण दर्शनासाठी जातो इकडनं. आता गर्दी कमी आहे. पूर्ण जिने खाली आहेत बघा. गर्दी असते तेव्हा पूर्ण एवढे भरलेलं असतं पूर्ण. हे निरंजन
दर्शनने घेऊन बाहेर आलोय कारण का व्हिडिओ काढायला नव्हता आतमध्ये. इकडे इकडे कारण का कळस येतो इकडनं. दर्शनने झाला तिकडे फोटोशूट चालू आहे पोरांचं. डोंगर आहे पाठी समोर मंदिर आहे. ओरीगाव बघा बघ दर्शनासाठी लाईन आहे आतमध्ये मंदिरात. देवळावर कोरीगाव गेले. तिकडनं एंटर आहे आणि तिकडनं बॅगचं आहे तिकडे. आणि लहान मुलांची इकडे सहल झाली त्याच्यामुळे पोर आहे तेवढी. आता आपण जातो परत बाहेर. आता परत रिटर्न मारतो आता इकडनं घरी परत मुंबईला जायला. आता आपण झाले. आता आपण इकडनं निघणार पुढच्या रवान्यासाठी. समुद्राच्या साईडला आलो एकदम आतमध्ये आणि गर्दी खूप आहे आज. दाखवतो समुद्रावर गर्दी बघा किती. यांच्याशी संपर्क साधा. संशयास्पद वस्तूंना हात लावू नका. त्याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्व गणेश भक्तांचे संस्थान श्रीदेव गणपतीपुळे हार्दिक स्वागत करीत आहे व मौल्यवान वस्तू सांभाळाव्या. लहान मुलांच्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्या. लहान मुलं हरवल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ देवस्थान कर्मचारी, स्वयंसेवक किंवा पोलीस यांच्याशी संपर्क साधा. संशयास्पद वस्तूंना हात लावू नका. त्याबाबत तात्काळ पोलिसांना माहिती द्या. देव गणपतीपुळे हार्दिक स्वागत करीत आहे. समुद्राच्या पाण्याचा अंदाज नसल्यामुळे कृपया समुद्र स्नानास जाऊ नका. जायचे असल्यास समुद्राच्या भरती ओहोटीबाबत पूर्ण माहिती घेऊनच स्नानास जा. समुद्र स्नानास जाताना आपले कपडे, मौल्यवान वस्तू यांची चोरी होणार. आपण उकडीचे मोदक मिळतील. उकडी आपण हे घेऊया. माका पण मग काहीतरी घेऊचं काम. अरे आता मी गाडीत खाऊ शकतो घरी घेऊन पण थोडा वेळ फिरलो, फोटो बिटो काढले आणि थोडीशी प्रसादी घेतली घरी न्यायला. आता डायरेक्ट जातो गाडीमध्ये. आता इकडे थोडासा नाश्ता करतो. आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आता 9 वाजले आणि आपण आलोय आता जेवायसाठी थांबलोय महाडमध्ये. अनंत हॉटेलमध्ये आपण थांबलो. चिकन आहे आणि हे काय रस्सा. इकडे व्हेज आहे. जेवण नाही झालोय. जेवण असं कडक होतं ना की नाकातनं धूर आले. भाऊजींची अवस्था बघून सांगू शकता कसला अवस्था झाली. तिकड खाणार तिकड एवढं लागलं म्हणजे हे हॉटेल होतं. एक नंबर होता जेवणनी. चिकन मागवलेलं आपण. आता आपण निघतोय पुढे. आता थोड्या वेळ थोडं पुढे जाऊन अजून थांबू आम्ही. हे बघा अनंत हॉटेल करून आहे. एक नंबर जेवण आहे इकडे. निघालो हॉटेलच्या इथून. हा मग
तर मित्रांनो आपण सकाळी 5 वाजता घरी पोहोचलो. मित्रांनो हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये.